दिलीप अण्णा असतील, शिंदे पाटील, त्याचप्रमाणे आबासाहेबजी थोरात असतील, या मंडळीने पुढाकार घेऊन त्यांच्यासोबत कार्य करणारी सर्व कार्यकर्ते मंडळी यांच्या नेतृत्वात आणि सर्व या भागातील पूज्यपाद सिद्धयोगी गगनगिरी महाराज यांचा भक्त परिवार एका जागी येऊन या भक्ती उत्सवाचं आयोजन अधिक मासाच्या पर्वावर संपन्न करत असतं. मला वाटतं 8वं पर्व यावर्षी संपन्न होत आहे आणि 8वं पर्व संपन्न होत असताना पहिल्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सद्गुरुनाथाच्या कृपेने तथा या उत्सवाचे नियोजक मार्गदर्शक महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कीर्तनकार आदरणीय श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर आदरणीय महाराज यांच्या आज्ञेतून आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे किरण महाराज शेटे यांच्या संपर्कातून अचानकपणे ही सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. ते आम्ही आधी काय पुढं काय विचारत नाही. किरण महाराजाचा फोन आला, हो कार्यक्रम एवढा मोठा असेल हेही मला माहीत नव्हतं, कार्यक्रमात काय अडचणी आल्या काय बदल झाले हेही मला माहीत नव्हतं. फक्त बाबाचा फोन आला, किरण महाराजाचा फोन आला 8 तारखेला. म्हटलं बाबा मी अधिक मासाच्या उत्तरार्धात कीर्तनच घेतलेले नाहीत, गुरुवारी तात्यांचा उत्सव चालू आहे, एक दिवशी येऊन जाईल, पण मी माझं सौभाग्य समजतो मला गगनगिरी बाबाच्या उत्सवात सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. तसा मी गगनगिरी महाराजाचा कृपापात्र आहे. त्याचं कारण सांगतो. मी मगाशी प्रस्तावनेत एक वाक्य वापरलं की सिद्ध आम्ही ऐकले, पण पाहिलेला सिद्ध म्हणजे आम्ही गगनगिरी महाराज आहे, डोळ्याने पाहिलेले सिद्ध. गगनगिरी महाराज शेवटच्या काळात थोडे आजारी होते आणि त्यांच्या शेवटच्या काळामध्ये म्हणजे निर्याणाच्या काळामध्ये, आता मला त्यांचं नाव आठवत नाही, पुण्यातले एक मोठे बिल्डर आहेत, त्यांनी मला आमंत्रित केलं होतं. रोज त्यांच्यासमोर कीर्तनं व्हायची पूज्य महाराजांच्या. तर अनेक भक्त काय असायचं, दिवसभर सगळ्यांना दर्शनाचा योग देणं शक्य नव्हतं. मग संध्याकाळची वेळ ठरवली होती, या वेळेत बाबा कुटियाच्या बाहेर येतील आणि सगळ्यांना दर्शन घडेल. जवळजवळ मला चांगलं आठवतं अशी खुर्ची ठेवलेली असायची आणि जवळजवळ 8 फुटाचं असं एक बॅरिकेड तयार केलेलं होतं आणि भक्त मंडळी त्या वेळेत यायची आणि दर्शन घेऊन जायची. पण त्या काळामध्ये कीर्तनाचं आयोजन केलं जायचं. खूप कीर्तनं झाली, खूप म्हणजे महिन्यानं महिने कीर्तनं झाली. त्यात मी वयानं लहान होतो, तसा बारीकही होतो आणि मला कीर्तनाला खोपोलीच्या आश्रमातून आमंत्रण आलं आणि मी कीर्तन अंदाजे 5 ते 7 ते कीर्तन असायचं. 5 ते 7 कीर्तन झालं. बरं ते कीर्तन असं असायचं, बाबाजी आले की कीर्तन थांबवायचं, कारण लोक समाज दर्शनाकरता आतुरलेलं असायचं. बाबाजी त्या व्हीलचेअरवर भक्त मंडळी त्यांना घेऊन आली आणि मी आता कीर्तन बाबाजी आल्या म्हणल्यानंतर कीर्तनाचा समारोप करत होतो. ओंकार महाराज माझं भाग्य असं स्वतः गगनगिरी महाराजांनी सांगितलं, माझ्याकडे खुणवलं, माझ्याकडे हात केला, अजून थोडं बोल म्हणले. मला माझ्या जीवनातला रोमांचकारी अनुभव, त्यांनी मला अजून बोलायला लावलं. मला त्यांच्या हाताचा इशारा कळेना, म्हटलं उरकायचं काय, जवळचा माणूस पळत आला, त्यांनी सांगितलं 10-15 मिनिटं अजून लांबवा, त्यांना ऐकायची इच्छा आहे. आणि मला अभंग आठवतोय, कारण काही काही सुवर्ण अक्षरातील अक्षरं जी असतात ती हृदयाच्या पटलावर माणसानं कोरलेली असतात. मी तो क्षण हृदयात करून ठेवलेला आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे या अभंगावर मी कीर्तन केलं आणि बाबांनी मला बोलायला लावलं आणि बाबाजी समोर गगनगिरी महाराजासमोर 15-20 मिनिटं पुन्हा मी बोललो. नंतर कीर्तनाचा समारोप केला. सगळ्याला दर्शन लांबून होतं. मला खुणून आत बोलवलं आणि जवळ घेऊन त्यांना कोणीतरी एक शॉल टाकली होती, ती शॉल काढून माझ्या अंगावर टाकली आणि माझ्या पाठून हात फिरवला गगनगिरी बाबांनी. ती शॉल अजून माझ्याकडे जतन केलेली आहे मी. वा, असा मला एक सहवास गगनगिरी महाराजांचा घडला आणि यात मला समाधान आहे की गगनगिरी महाराजाच्या नावाखाली एवढं मोठं कार्य ही समिती करते. बरं, मी पत्रिका पाहिली, किरण महाराज तसे हुशार आहेत, विना घेतल्यावर दाखवली. पत्रिका मी पाहिली आणि पत्रिकेमधली सगळी कार्यक्रम वाचले, तेव्हा मला ह्या उत्सवाचा एक विशेष वाटला. ओंकार महाराज, हा उत्सव म्हणजे काय आहे? हा उत्सव म्हणजे समन्वय महर्षीचा आदर्श आहे. वा वा, इथे सर्व क्षेत्राचा आदर्श समन्वय. इथे राजकीय उपक्रमही आहेत,
इथं आध्यात्मिक उपक्रमही आहे. इथे शेतीचं कृषी प्रदर्शन सुद्धा मोठ्या दिमाखात आणि भव्य दिव्यतेने संपन्न होत आहे. हा जसा समन्वय आहे, इथं पर्यावरणाची सुद्धा काय आहे, काळजी घेतलेली पर्यावरणपूरक सुद्धा कार्यक्रम आहेत. आणि त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. म्हणून अनेक साधूंचा, अनेक उपक्रमाचा समन्वय साधून हा भक्ती उत्सव संपन्न होतो आहे. आणि या भक्ती उत्सवातील पहिल्या दिवसाची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. खरं तर ह्या उत्सवाचा दबदबा एवढा आहे प्रवीण महाराज, किंवा आयोजकांचा दबदबा एवढा आहे, आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला फोन केला असता तर ते ऐन वेळेला सुद्धा आले असते. पण मी माझं सौभाग्य समजतो, इंदोरीकर महाराजांना माझी आठवण झाली. त्याचं पहिलं कारण आहे त्यांचं माझ्याविषयी असणारं अकृत्रिम प्रेम, त्यांचं माझ्याविषयी असणारं प्रेम. आणि दुसरं कारण, इंदोरीकर बाबाला वाटलं असेल वजनदार कीर्तन होतील पण एखादा कीर्तनकार वजनदार असावा. वजनदार माणूस पहिल्या दिवशी पाया भक्कम झाला, मग बिल्डिंगला काय येत नाही, अडचण येत नाही. म्हणून भक्कम पायाचा माणूस त्याने ठरवला आणि मला आज्ञा केली. बरं, या कार्यक्रमात कोणतीच उणीव नाही, सर्वांगाने हा कार्यक्रम संपन्न आहे. आता बाकी अंगाने किती संपन्न आहे गाडीत बसल्यावर कळेल मला, असो. कार्यक्रमाला जागा कशी असावी, मला जर कोणी विचारलं भविष्यात आम्हाला एक चांगला आदर्श कार्यक्रम करायचा आहे, एक भव्यतेने दिव्यतेने कार्यक्रम करायचा आहे, तर कसा केला पाहिजे, मी डोळे झाकून सांगेन, गुंजाळवाडीमध्ये गुंजाळ मळ्यात जसा कार्यक्रम केला तसा पाहिजे. या ठिकाणचा मंडप, या ठिकाणचे कलाकार, या ठिकाणची सिस्टीम, आमचे आदरणीय पवार भाऊ आहेत, त्याचप्रमाणे आमचे सुनील भाऊ आहेत, दोघंही मला दिसत आहेत. आणि ही दोन माणसं दिसली, आमचे पवार भाऊ आणि आमचे बडंगे भाऊ, हे दोन माणसं एका जागी असली म्हणजे वारकरी संप्रदायातील माईक सिस्टीम मधले चंद्र सूर्य येते. वा, इथं कलाकाराला काही सांगावंच लागत नाही, म्हणावं लागत नाही. हा, आणि ते असं केल्याचा लय विचार बी करत नाहीत, हुशार आहेत ते. म्हणून अत्यंत गोड सगळे नियोजन आहे आणि कलाकार मंडळी सुंदर आहेत. शास्त्राचा एक संकेत आहे, प्रारंभ अल्प कर श्रेया. सुरुवात कधी बी थोडक्यात चांगली असते, सुरुवात कधी लांबवायची नसते. म्हणून अगदी आपल्या नियोजित वेळेमध्ये, बिलकुल वेळ न वाढवता अगदी नियोजित वेळेमध्ये चिंतन सेवा आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचे. मला किरण महाराज आल्याबरोबर म्हटले, महाराज कीर्तन जरी उशिरा चालू झालेलं असलं तरी कीर्तन लांबवायचं नाही, 7च्या पुढे एक शब्द बोलायचा नाही असं म्हणतात ते. पण दोन्हीचा मध्य गाठून आपण सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत. फार गोड अभंग आज आपण चिंतनात निवडलाय की ज्या अभंगात तुकाराम महाराज संतांच्या विषयी तिन्ही प्रकारचं मंगलाचरण साधतायत. आपल्याकडं कोणतंही कार्य चालू करायच्या आधी मंगलपर चिंतन करण्याचा प्रघात आहे. आपण घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे शेवटापर्यंत जावं या उद्देशातून मंगल आचरण करण्याची पद्धती आहे. आणि मग त्या मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत, वस्तुनिर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्क्रिया रूप मंगल. 3 प्रकार आहेत. आराध्याच्या रूपाचा विचार, स्वरूपाचा विचार हे वस्तुनिर्देश रूप मंगल आहे. आराध्याकडे काही अपेक्षेचा विचार हे आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि आराध्याला केलेला नमस्कार हे नमस्क्रिया रूप मंगल आहे. एका वाक्यात सांगतो, सुंदर ते ध्यान वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण, आनंदाद्वय नित्य निरामय वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण, पांडुरंगा करू प्रथम नमन हे नमस्क्रिया रूप मंगलाचरण आहे. आणि सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती हे आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. आज आपण देवाचं मंगलाचरण करत नाहीत, आज आपण संतांचं करतो. आणि तिन्हीचा त्रिवेणी संगम आहे. श्री शब्दातून वस्तुनिर्देश रूप मंगल आहे, माथा चरणावर या शब्दातून नमस्क्रिया रूप मंगल आहे, आणि सांभाळा उत्तरी शब्दातून आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. हे तिन्ही मंगलाचरण आहे. पण आज तुकाराम महाराज देवाला मंगल न करता संतांना का बरं करतात, त्याचं कारण आहे, देव जसा मंगल स्वरूप आहे तसे संत सुद्धा मंगल स्वरूप आहेत. संत
संत जनाबाई महाराज विश्वमौली ज्ञानोबाराच्या संबंधानं एक शब्द वापरलाय. ज्ञानोबारायनी आपले सद्गुरुनाथ निवृत्तीनाथाकरता एक शब्द वापरला. हो, आगाये मंगळे कधामा. मंगलाचे तुम्ही काय आहात? धाम आहात. कोण म्हणतात? ज्ञानोबाराय निवृत्ती नाथाकरता. आणि जनाबाई महाराज निवृत्तीनाथाकरता काय म्हणतात? ज्ञानदेव मंगल मुनी सेवा करीदासी जनी, सेवा करीदासी जनी. ज्ञानदेव मंगल मुनी सेवा करीदासी जनी, सेवा करीदासी जनी. मॉनिटर मध्ये थोडा आवाज द्या. ज्ञानदेव मंगल मुनी. ज्ञानोबाराय कोण आहेत? मंगल मुनी आहेत. ज्ञानोबाराय मंगल स्वरूप आहेत. अजून एक संगती लावायची जर ठरली, भगवान भीष्माचार्य ऐका, जेव्हा शरपंजरी पडले आणि धर्मराजांनी, म्हणजे भगवंतालाच वाटलं की धर्मराजांनी म्हणजे युधिष्ठिरांनी भीष्माकडचं तत्वज्ञान ऐकलं पाहिजे. आणि मग एके दिवशी भीष्माच्या दर्शनाच्या हेतूने, भीष्माचार्यांच्या दर्शनाच्या हेतूने म्हणजे धर्मराजाला घेऊन गेले आणि अनुशासन पर्वाचा उपदेश केलाय त्या ठिकाणी. कोणी? पितामह भीष्मांनी. कोणाला? धर्मराजांना. तर त्यामध्ये आलेले प्रकरण आहे, युधिष्ठिराचा प्रश्न आहे पितामह भीष्मांना. काय प्रश्न आहे? को धर्म सर्व धर्मानां भवतः परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. कोणाचा जप केला असता जीव संसाराच्या बंधनातून बाहेर पडेल? आणि जीवानं ह्या दुःखातून मुक्त होण्याकरता कोणाचा जप केला पाहिजे असा जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा परमात्म्याचं वर्णन त्यांनी केलं. त्याच्यातूनच विष्णू सहस्त्रनामाची काय झाली? उत्पत्ती झाली. पण तिथं बोलत असताना, भगवंताची स्तुती करताना भीष्माने वापरलेला शब्द आहे, सगळ्यांना तो पाठ आहे, पवित्राणाम पवित्रम यो आणि मंगलानांच मंगलम. परमात्मा पवित्रांचाही पवित्र आहे आणि मंगलाचाही मंगल आहे. याचा अर्थ काय? जगात जेवढ्या गोष्टी पवित्र आहेत त्यांच्या ठिकाणी पावित्र्य पण देवामुळे. बरोबर? आता पुढे ऐका, एकदा देवालाच विचारा, तुझ्याकडे आलेलं पावित्र्य पण कुठून आलं? ठीक आहे, जगात जेवढ्या गोष्टी पवित्र आहे, जगात काय काय पवित्र आहे? तुळस पवित्र आहे, गाईचं दूध पवित्र आहे, पाहेपा पवित्र आणि गोड, हो, रेशमी कापड पवित्र आहे. म्हणून आपल्याकडे नियम असा आहे, जर तुम्ही इकडून निघाले आणि पुढून जर एक जण म्हटला, सहज निघाला, का रे कुठे निघाला? काय नाही, दूध घेऊन निघालो, तर शास्त्र म्हणतं त्याला लगेच नमस्कार करायचा. कोणाला? समोरून कोणी दूध घेऊन आलं तर त्याला काय करायचा? नमस्कार करायचा. आणि दारू घेऊन आलं तर चप्पल काढायची, बघा तर काय माया, त्याला नमस्कार करायचा. तो मंगल आहे. विण्याचा झणकार मंगल आहे, मृदंगाचा धा हा मंगल आहे, मृदंगाचा धा मंगल आहे. पण या मृदंगाच्या ठिकाणी मागेल. बरं, तसा मृदंग नीट नाहीये. मृदंग उगच वाजत नाही, तिघांना मारले तेव्हा स्वतः वाजतो. मृदंग तिघाचा मृत्यू जीव घेतो तेव्हा स्वतः वाजतो. पटवून देऊ का? थोडेसे महाराज, एका म्हशीला मारावं लागलं तेव्हा वादी झाली, एका सशाला मारावं लागलं तेव्हा पुडी झाली, आणि एका बोकडाला मारावं लागलं तेव्हा धूम झालं. एक बोकड, एक ससन, एक म्हैस मेली तेव्हा मृदंग वाजतो. म्हणून एक जण मला म्हटला, महाराज आम्हाला बोकडं खायची इच्छा नाही, पण तुम्हाला वारकऱ्याला धूमपान लागतं म्हणून खातो म्हणे आम्ही.
म्हणलं तुझा फोटो दे, मला नित्यनेमा ठेवायचा आहे. अशी दिली तर आपलं पक्वाजाच्या ठिकाणी. बरं हे कोण्या गुणाचं आहे महाराज? काळ तोंड. या बाजूला काय? काळ तोंड आहे. पण एवढं दलिंदर आहे, रंगाने असं का ना काळ, पण पावडर लावल्याशिवाय त्याला जमत नाही. नटायचा लय नाद याला. कोणाला? मी मृदंगाचं बोलते, मृदंगाचार्याचं नाही. मृदंगाचार्याला देवाना देतानाच रंग एवढा दिला, पावडरची कंपनी याच्याकडे पाहून तयार झाली असेल, अशी स्थिती आहे. हे रंगानं काळ, ते शायपूड, पण पावडर लावायचा भलताना. बरं एवढं आहे, प्रत्येक भाजनाला हजर, प्रत्येक कीर्तनाला हजर, पण एखादच धरीत नाही. धरतं का एखादच? बिलकुल एखादच धरत नाही, बिलकुल धरत नाही. कोणी खातं एकादशीच्या दिवशी सुद्धा, आहे ना? असं कुठं ऐकलंय का तुम्ही? आज एकादशीचं कीर्तन आहे, एक करा, साबुदाण्याचा उंडा आणा लावायला. नाही मारा, ते उंडा त्याला कणकेच्यात लागतं. बरं एवढं आहे, माणुसकी नावाची गोष्टच नाही या पक्वाजाला. काय नाही, माणुसकी नावाची गोष्ट नाही. कशी माणुसकी नाही? कल्पना करा, एखाद्याचा स्वर गेला तर ऍडजस्ट व्हायला काय हरकत आहे? कॉम्प्रोमाइज करत नाही, बिलकुल करत नाही. बरं कधी कधी उन्हामध्ये तापलं जरा, बरं जरा ताण सहन करीत नाही, लगेच पुढे फोडून टाकीत. असा मृदंग. पण तरी तो मंगल स्वरूप काय? कारण देवाने आपलं मांगल्य त्याला दिलं म्हणून, आपलं पावित्र्य त्याला दिलं म्हणून. जगात जेवढ्या गोष्टी पवित्र आहेत, जेवढ्या गोष्टी मंगल आहेत, त्या देवामुळे आहेत. पण एकदा देवाकडे चला बरं, देवालाच विचारा, तू पवित्र का आहेस? एकनाथी भागवतात देवाने सांगितलंय, मी का पवित्र आहे. ऐका, माझ्या ठाई जे पवित्र पण, लक्ष देऊन ऐका, माझ्या ठाई जे पवित्र पण, त्या भक्ताचे नावे जाण. हो, संत चरण रज वंदिता, केवढी आली मज पवित्रता. माझी पायवनी वाहे माथा, जाण तत्वता सदाशिव. देवाची पायवनी म्हणजे गंगा, सदैव शंकरानं डोक्यावर घेतली. का घेतली? म्हणे मी किती पवित्र आहे, माझ्या पायाचं पाणी शंकर डोक्यावर घेतो. पण माझ्या ठिकाणी हे जे पवित्रपण आहे ते संतांमुळे. मला एवढ्या विस्तार का करायचा? देव मंगल आहे, वादच नाही, पण त्याच्या ठिकाणी जे मांगल्य आहे ते कोणाचं आहे? कोणामुळे? ते संतांमुळे. मग मला असं म्हणायचंय, मग संत मंगल स्वरूप आहेत, त्याच्यामुळे देवाला जर मांगल्य असेल तर बीच मी मेरा चांद बाई देव कशाला? डायरेक्ट संतांकडे जाऊ ना आपण. एक कारण. दुसरं कारण सांगतो मंडळी तुम्हाला. दुसरं कारण, इथं माझ्या उजव्या हाताला माता माऊल्या आहेत. मला माता माऊल्याने एक विचारायचं. कल्पना करा, तुम्हाला लेकरू आहे, आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत. एखाद्या बाईचं लेकरू कसं असतं म्हटलं? वैद्य बाबा म्हणायचे, ढेबऱ्या पोटाचं. माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काय नाही. होय संदीप गोडशे महाराज, माझ्याकडेच पाहायला लागले लोक. एखाद्या बाईचं लेकरू ढेबऱ्या पोटाचं, फणसाळ्या दाताचं, चिपड्या डोळ्याचं, काळं ढूस असतं. पण बाई म्हणते, बाय ग माझा सोन्याचा तुकडा. कारण तिचं त्याच्यावर काय? प्रेम आहे, प्रेम आहे. नाथाने दिलेला दृष्टांत आहे. एक भाऊ माणूस म्हटला, बाई आमच्या घरी सुवासनी आहेत, येता का जेवायला? येईल ना, पण नुसत्या सुवासनी नाही आहेत, जिला सुवासीन ठेवलंय तिला पैठणी आहे येवल्याची, ती बी सेमी नाही, ओरिजिनल. बर येईल ना, नुसती पैठणी नाहीये, 10 तोळ्याच्या बांगड्या आहेत, येईल ना. पण बाई आठ एक आहे, येताना एकट्या या, लेकराला घेऊन येऊ नका, मुलाला घेऊन येऊ नका. ती येऊ काय हरकत नाही, पोराला घरी ठेवीन, मी येईन. आणि मग ती बाई सुवासनीचा दिवस आला आणि त्या दिवसाला ती निघाली, पण लेकरू मागं लागलं. शेवटी तिनं विचार केला, लहान तर आहे, माझ्या ताटातले 2 घास खाईल, काय खाऊन खाऊन खाणार आहे. शेवटी लेकरू रडत होतं, आईला रावलं नाही. ती लेकराला घेऊन कुठे गेली? त्या सावकाराच्या घरी जेवायला गेली. गेल्यावर काय त्या सुवासनीचा ताट, बसायला पाठ, पाठीला पाठ, ताटाला पाठ. आमचे बाबा मार जिंगडे सांगायचे, हो हो, पानामध्ये भाज्या दाट, उदबत्त्याचा घमघमाट, असा त्या सुवासनीचा थाट. तेवढ्यात तिच्या शेजारी लेकरू येऊन बसलं. त्या सावकारानं पाहिलं,
बाई तुम्हाला म्हणलो होतो ना लेकराला घेऊन येऊ नका, तुम्ही लेकरू का आणलं? काय नाही सावकार, माग लागून आलं, रडू लागलं घरी म्हणून आणलं. आणि काय नाही, माझ्या ताटात थोडस खाईल, ते काळजी नका करू. नाही नाही बाई, त्याला घरी नेऊन सोडा, त्याला सोडा. त्याला सोडा म्हटल्याबरोबर त्या लेकराने आईला मिठी मारली. आई आई म्हणू का मम्मी म्हणू, कसं करू? आईच म्हणतो, आई म्हणतो. आई म्हणून आईला कडकडून मिठी मारली, आई आई. आणि महाराजा निष्ठूर सावकार, चला हो घरी, हो घरी, त्या लेकराला म्हणायचा. शेवटी त्या आईला तेवढी घट्ट मिठी मारायचा. शेवटी निष्ठूर सावकारानं त्या मुलाला हिसकाटून घेतलं, असं दिलं ढकलून, जा घरी. आणि मग ते लेकरू हाकालून दिलं, रडत रडत घरी गेलं. मग ही आई पोटभर जेवली आणि पैठणी घेऊन दागिना घेऊन गेली. तुमच्या झोपा झाल्या का? सखी माई जेवल का? सखी माई जेवल का? सखी जेवणार नाही. तिला अरे 10 तोळ्याच्या पाटल्या, येवल्याची पैठणी, त्याला काडी लाव. आणि नुसती नाही लागली ते 100 घेऊन पेट्रोल आणून लाव. जिथं माझ्या लेकराला किंवा जेवल, पण कोणती सावत्र असेल तर. एक तुकोबरायचं प्रमाण आहे, माझी हिंमत होईना, पण तुम्ही जर परवानगी दिली तर सरळ म्हणतो. म्हणू लय कठीण प्रमाण आहे महाराजांचं. शिंदळीशी नाही पोराची पयास. फक्त तशी असेल तर लेकराला डावलून जेवायला बसल. सख्खी माय बसणारच नाही. याच्या उलट ऐका ना, याच्या उलट समजा ते लेकरू जेवायला आलं आणि जर तो म्हटला, बाई इकडे बाय, एवढं गोड लेकरू आहे, तुला म्हटलो तर मी पैठणी देईल, तुला म्हटलो तर मी 10 तोळ्याच्या बांगड्या करील, केल्यात मी, पण मी तुला 1च तोळा देणार. ह्या लेकराला 9 तोळे देईल. ती आई काय म्हणेल? खुश होईल ना, खुश होईल. जसं आई लेकराचं कौतुक झालं की खुश होते ना, तसं संतांचं कौतुक केलं की परमात्मा सुखी होते. वा वा, हा, प्रमाण खूप आहेत. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, सेवा त्यांची केली भाव सेवा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताकडे जाईल की नाही शाश्वती नाही, पण संतांची सेवा केली तर देवापर्यंत पोहोचते हा निर्णय. म्हणून देवापेक्षा संतांना. आज झालं का? आता शेवटचं कारण सांगतो जे खरं आहे, म्हणजे खोटेत असं नाही. अजून एक कारण सांगतो पुढे जातो. पुढं म्हणजे अभंगा सरकतो पुढं. काय कारण आहे? माझ्याकडं पहा. देवाला शरण जाऊन वाटोळ झालेली माणसं आहेत. लय भानावर आहे बरं मी. हा, तुम्ही महाराज का गांजा पिऊन आला का काय? मी पक्का भानावर आहे. देवाला शरण जाऊन सुद्धा वाटोळ झालेली उदाहरणं आहेत, पण संतांना शिव्या देऊन सुद्धा वाटोळ झालेलं उदाहरण नाही. उदाहरण देतो तो. एक सगळ्याला प्रसिद्ध असणारं उदाहरण. बिभीषणानं काय केलं? रावणाची पार्टी सोडली, रामाच्या पार्टीत आला. कोण? रावण सोडला आणि रामाच्या पार्टीमध्ये
आला रामप्रभूला शरण आला. कोण? बिभीषण. आणि बिभीषणची शरण आल्यानंतर ती मंदोदरी नवऱ्याला समजून सांगते, अभंग एक. मंदोदरी बोले रावणाप्रती, स्वप्न देखील म्या मध्यरात्री. त्याच्यात चरण आहे. ती म्हणजे अहो कशाला, मला एक कोडं वाईट स्वप्न पडलंय, मला काही चांगलं लक्षण दिसत नाही. तुम्ही ह्या एकीच्या नादामध्ये 80,000 घालवताल. रावणाला बायका किती आहेत? 80 सहस्र जया सुंदर कामी. 80,000 बायकोचा नवरा रावण, तेवढ्याना पोसत होता बिचारा. पण एकीच्या नादात एवढ्या घालवताल. आणि एवढंच नाही, घर जाईल, दार जाईल, रेकर जातील, बाळ जातील, सोडून द्या तिचा नाद. हे वागणं बरं नव. संगमनेर जवळ असल्यामुळे आणि संगमनेर आताच पद्मश्रीने पुरस्कृत झालेला आहे. आहे की नाही? पद्मश्री मिळाला ना आमचे रघुनाथराव खेडकर, कला क्षेत्रातून त्यांना यावर्षी काय मिळाला? पद्मश्री मिळाला. हो. महाराज, आपण म्हणतो प्रचार होतोय, संप्रदायाचा प्रसार होतोय, पण अजून एक अभ्यास करा तुम्ही. अजून एकाही कीर्तनकाराला कीर्तनकार म्हणून शासनाकडून रुपया मिळालेला नाही. खरंय. हे जे मानधन मिळतात का आपल्याला, मानधन काय काय कीर्तनकाराला मिळतात, ते शासकीय मानधन, ते तुम्हाला वारकरी म्हणून मिळत नाही, कलाकार म्हणून मिळतात. अजूनही एकाही कीर्तनकाराला कीर्तनकार म्हणून ना पद्म, ना पद्मविभूषण, ना पद्मश्री मिळालाय. पण चला, तमाशा क्षेत्रामध्ये विठाबाई भाऊ मांग ह्या बाईनं क्रांती केली आणि तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर कला सादर करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या चिकाटीने तमाशातल्या क्षेत्रातल्या लोकांना हे बहुमानाचे पुरस्कार मिळायला सुरुवात झाली. यावर्षी संगमनेर तसं ते अकोल्या तालुक्यात ते आपल्या बीज माता राईबाई पोपेरे, हा, त्या अकोल्या तालुक्यात येतात. बरोबर. असो, सांगण्याचं तात्पर्य, ती कोण म्हणते मंदोदरी, अहो हे वागणं बरं नाही. बघा ना तुमचा बारका भाऊ बिभीषण, शिका त्याच्याकडून काहीतरी. हा, शिका त्याच्याकडून काहीतरी. काय रामाला शरण झाला गेला ना तो, तुम्ही पण जाणार. तिथं रावणाच्या तोंडात शब्द काय अय म्हणले, मनसे बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणार. कोण म्हणतोय? रावण. कोणाला? बिभीषणाला महामूर्ख म्हणतोय. हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. किरण महाराज, एखादा संगीत विशारद आहे, स्वराचा पक्का आहे, ज्याला संगीतातलं सगळं कळतं, तो जर म्हटला मला स्वर जातो तुमचा, स्वर गेला काय वाटत नाही. पण ज्याला ह्याच्यातलं आपलं काही कळत नाही, ज्याला ह्याच्यातलं काहीच कळत नाही, तो जर ज्याचा रामकृष्णारीला स्वर लागत नाही, त्याने आपले माप काय काढाव? अन्याने मूर्ख म्हणणं ठीक आहे, पण मूर्ख जेव्हा मूर्ख म्हणतो तेव्हा किती दयनीय अवस्था आहे बिभीषणाची. ही अवस्था काय झाली? रावणच काय सांगतो ऐका. रावण म्हणतो, अरे ग तू म्हणती शहाणा आहे पण महामूर्ख आहे तो. म्हणजे का? रामाशी जाऊन भेटला पण रामरूप नाही झाला. तो रामाला जाऊन भेटला पण रामरूप नाही झाला म्हटले. मग संपत्ती मागून बसलाय. काय म्हणते मला बिभीषणचा पुरावा देते. एक उदाहरण. दुसरं उदाहरण, ध्रुव लोकात नारजी गेले तर ध्रुव रडू लागला. कोण? ध्रुवजी रडत होते. नारदानं विचारलं, ध्रुवा तू का रडतो? ध्रुव म्हटला, नारदजी फसलो म्हणे मी. काय फसलो? देव भेटला आणि देवाला देव मागायचा सोडून बापाची मांडी मागून बसलो. हा, त्याने अवदार्य दाखवलं. बापाच्या मांडी ऐवजी आढळपती बाळ बैसवीला दुरू हे केलं, पण आपलं स्वरूप नाही दिलं. फसला महाराज तो. त्याचं उदाहरण काय, त्याचा विचार काय, तेवढा सांगतो. माझ्यासमोर शेतकरी आहेत का कोणी? शेतकरी? हा, तुम्हाला राऊंड अप माहिती का? राऊंड अप आपण चहात 2-2 थेंब टाकून पितो ते राऊंड अप काय? तणनाशक. बापानं तणनाशक आणून ठेवलं होतं घरामध्ये. बरं, त्या राऊंड अपवर झाडाची गवताची काय असतात चित्र. मग संदीप महाराज त्या घरात रांगणाऱ्या पोराला वाटलं ती फ्रुटी. बाटली कशाची होती? राऊंड अपची. पोराला काय वाटलं?
ती काय आहे? फ्रुटी आहे. त्या आईला म्हटलं मम्मी ते दे, आई ते दे, मम्मा ते दे. मग त्याची म्हणली बाळा तुला हे पाहिजे, थांबा. मग ती काय केलं, तिनं घरातून कप आणला, राऊंडअपची बाटली उघडली, कपात ओतली आणि पे म्हणली. ते पोरग पेलं. आता पेल्यानंतर मेलं हे सांगावं लागेल का घेताला समजून? हा मेलं ना ते. बाप आला बाहेरून. बाप म्हटलं हे कसं काय मेला? म्हणे हे पेलं आणि हे मेलं. मी अगं पण त्याला ते कोणी दिलं? ती म्हटली मी दिलं. म्हणे का दिलं? त्याने मागितलं दिलं. तो नवरा म्हणला अगं काय मागावं त्याला अक्कल नव्हती, पण त्याला काय द्यावं तुला अक्कल नव्हती काय? प्रश्न लक्षात आला? वा वा, अगं त्याला अक्कल नाही काय मागावं, पण तुला अक्कल नाही का काय क्या द्यावं? बात, आणि मला सांगा, ध्रुवाला कळालं नाही देवाकडे काय मागावं, पण ह्याला कळू नये का ह्याला काय द्यावं? बिभीषणाला कळालं नाही देवाकडे काय मागावं, पण ह्याला कळालं नाही का बिभीषणाला काय द्यावं? म्हणून हे डोक्यावर पडलेली माय. म्हणून संतांकडे तसं होत नाही. एक माझा अनुभव सांगतो, लयच गोड अनुभव आहे. संत काय करतात, खरं तर हा मुद्दा एवढा गोड आहे, रामायणात बी फार मोठा प्रसंग आहे. पण आता आजपासून आपल्याला गुरुवर्य ढोक महाराजांचं रामायण ऐकायचंच आहे. रामायणातला प्रसंग सांगून त्यांचा धुरा कशाला कोरू? मी रामायणातला प्रसंग सांगणं म्हणजे गुरुवर्य ढोक बाबाचा धुरा कोरू नये. तर काही अडचण नाही. माणूसच एवढा विद्वान आहे, एवढा मोठा बागायतदार आहे, मी ढेलं जरी कोरलं तर काही फरक पडणार नाही. वा वा, क्या बात. हा, म्हणून सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे, आजपासून कथा चालू होते. चला दुपारची वेळ आहे, उष्णतेची वेळ आहे, तुम्हाला यायला आज पहिला दिवस आहे. पण प्रकृतीचं स्वास्थ्य नीट नाही बाबाचं, मणक्याचा त्रास आहे, तरी सुद्धा दिलेला शब्द पाळण्याकरता इथं बाबा कथा करणार आहेत. मग ते जर एवढा त्रास घेऊन जर आपल्याकरता कथा करत असतील, तर आपण सुद्धा सगळी कामं बाजूला ठेवून बाबाच्या कथेला हजर झालं पाहिजे वा सगळ्यांच्या. वा, मी माझा प्रसंग सांगतो. संत काय करतात, मी आळंदीला आलो तेव्हा माझं वय वर्ष 16. किती? 16. म्हणतात 16वं वरीस धोक्याचं, पण मला मोक्याचं लाभलं. संकेत महाराज, मला काय लाभलं? मोक्याचं लाभलं. त्याचं कारण आहे ओंकार महाराज. कारण मला वयाच्या 16व्या वर्षी गुरुवर्य बोधे बाबा आणि गुरुवर्य बंडा तात्या भेटले. कोण कोण भेटलं मला वयाच्या 16व्या वर्षी? गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे बाबा आणि बंडा तात्या कराडकर भेटले. 2 साधू भेटले की ज्या साधूने आमच्या जीवनाला आकारच दिला, नाहीतर आकार देण्यासारखा माणूसच नव्हता. तुम्हाला खरं सांगू का, 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही माझ्या घरात. किती पिढ्यात? 7 पिढ्यात. आमचे आजोबा 24 तास डाऊनलोड, एकही केबी शिल्लक नसायची. मग घरात माणसं 8 माणसात 2 कोंबडे कापायचे, एका कोंबड्याचे 4 तुकडे करायचे, कोणी कोणाच्या तुकड्यात हात घालायचा नाही, त्यात एक तुकडा माझा होता. अशा परिवारातलं मी. झालं का? अशा परिवारातलं बरं मी. बरोबर, भौतिक स्थिती पाहत तर अजून बापाच्या नवर गुंठाभर जागा नाही. बरं, शैक्षणिक मर्यादा पाहा आमची. माझं शिक्षण माहिती आहे का तुम्हाला किती आहे? माझं 10वीत 3दा नापास झालेला गडी, तरी 2 विषय निघालेचे नाही. कोणते? तुमचे बी तेच राहिलेत का काय? सगळे गणित इंग्रजी म्हणायला लागले म्हणून म्हटलं बाकी अशी स्थिती महाराज. पण माझी असंचिताचा ठेवा, आशाला इथपर्यंत आणलं. फक्त तुम्हाला एक विनंती आहे, महाराजाचा आजोबा खात पेत होता असं म्हणू नका. हे कौतुक नाहीये, खाणाऱ्या पिणाऱ्याचा ना तो कीर्तनकार झाला हे कौतुक आहे. पण लोकांना चांगले विचार करायची किरण महाराज काय राहिली नाही, सवय राहिली नाही. असो, तुम्ही सज्जन आहेत तसे, मी बाकीच्या लोकांचं सांगतो. आणि आळंदीला आलो वयाच्या 16व्या वर्षी. आलो माघ महिन्यात, आणि पुढे आले आंब्याचे दिवस. आणि त्या वर्षी आंबे एवढे महाग दादा, एवढे महाग, इथं रुपया भेटत नव्हता खर्चायला, तर आंबे कधी घ्यायचे? पण एक आहे, माझ्या जीवनाच्या साधनेचा क्रम खूप चांगला ठरला.
मी आळंदीत आल्या वयाच्या 16व्या वर्षी आजा वृक्षाच्या बागेखाली बसून ज्ञानेश्वरीचे 28 पारायण केली. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायच्या मंदिरात बसून, समाधीच्या बाजूला बसून. आणि एके दिवशी ओव्या वाचत होतो. का लढ्याचे लढे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती, का माहेरी श्रीमंत होते तू मायशे, एका जनार्दनी संत पुढं पूर्ण करती मनोरथ. आणि मला इच्छा कशाची झाली ताई? आंबे खायची, विकत घ्यायची कुवत नाही. मी ज्ञानेश्वरी वाचत होतो. ही जी घटना आहे ना, ही सत्य घटना, ह्याच्यातलं एक वाक्य खोटं नाही. तेवढ्यात एक बाई आली. तिने माझ्या खांद्याला असं केलं. म्हटलं का हो ताई? म्हणे ताई महाराज तुम्ही इथेच असता का मंदिरात? म्हटलं हो. अहो माझा नियम आहे हो, ज्ञानोबाराला आंबे वाहिल्याशिवाय मी आंबे खात नाही. आणि गर्दी खूप आहे, मला तेवढा वेळ नाही. गर्दी कमी झाल्यावर एवढे आंबे तुम्ही ज्ञानोबाराजवळ ठेवाल का? म्हटलं हो. मी तिच्या हातातून आंबे घेतले. आता जे तुमच्या ध्यानात आले ना तेच माझ्या मनात आलं तेव्हा. आता तुमच्या जे ध्यानात आलंय ना तेच तेव्हा माझ्या काय आलं? मनात आलं. कारण वयच ते होतं ना महाराज, वय ते. या बायला जाऊ द्यायचं. ज्ञानोबरे आपलेच आहेत. एक आंबा ठेवायचा आणि बाकी खायचे. ओंकार महाराज 11 हापूस आंबे होते, 11. मी एकच वाट पाहत होतो, ती बाई जाते कधी. ती बाई सुवर्ण पिंपळापर्यंत गेली आणि पुन्हा वापस फिरली. तुला संक्रांत आंब्यावर बसते की काय अशी माझ्या मनात शंका. पण चमत्कार आहे का? चमत्कार. ती बाई माझ्या जवळ आली, मला म्हटली महाराज ज्ञानोबाराला एकच ठेवा, बाकी तुम्ही खाल्ले तरी चालतील. मला काय सांगायचे ऐका बरं. त्या बाईनं सांगितलं नसतं तरी मी तेच करणार होतो. पण तिने न सांगता जर मी केलं असतं तर विश्वास